रामकृष्ण हरे सज्जन हो. अयोध्येतील आनंद म्हणजेच रामराज्य याविषयी आजचा आपला हा व्हिडिओ आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून सीतेला घेऊन रावणाचा अपजय करून रावणाला ठार करून लक्ष्मणासह जेव्हा परत अयोध्येमध्ये आले तेव्हा प्रभू रामचंद्राचं अयोध्येत जितकं स्वागत मोठं केलं की जिकडे तिकडे मंगलवाद्य, जिकडे तिकडे सडा संमर्जन, जिकडे तिकडे मंगलवाद्य, आनंदी आनंद, जिकडे आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद झाला. आणि मग ते स्वागत समारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राने राज्यासन ग्रहण केलं आणि पुढे प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालं. त्या राज्याचं वर्णन तुकोबराय करतायत अभंगामध्ये की रामराज्य कसं होतं. आणि म्हणून रामराज्याची कल्पना आजही आमच्या तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की रामराज्य आलं पाहिजे. रावणाचं तर पारिपात्य केलं, रावण राज्य संपलं पृथ्वीवरचं, पण रामराज्य जे अयोध्येत रामाने हातात घेतलं ते रामराज्य आपल्याला पाहिजे आणि तसा आपला भारत देश झाला पाहिजे अशी संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आहे. तेव्हा संतांनी म्हणजे तुकोबरायांनी रामराज्य कसं होतं त्याचं वर्णन अभंगामध्ये केलेलं आहे. महाराज म्हणतात, प्रभू रामचंद्र राज्यासनावर बसले, सिंहासनस्थ झाले आणि राज्यकारभार सुरू झाला. आणि झाले रामराज्य काय उणे आम्हासे. तुकोबाराय म्हणतात रामराज्य झालं, काय उणे आम्हाला. काही उणं नाही. धरणी धरी पीक गाये ओळल्या म्हैसे, झाले रामराज्य काय उणे आम्हासे. काही उणं नाही. आता उणं माणसाला काय असतं? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5 मूलभूत गरजा माणसाच्या असतात. त्याच्यामध्ये अन्न हे महत्त्वाचं आहे आणि अन्नामध्ये पाणी पण येतं. अन्नापेक्षाही पाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे अन्न याचा अर्थच आहे खाद्य आणि पेय म्हणजे पाणी. तर ते धरणी धरी पीक, धान्य म्हणजे पीक तर नीट आलं पाहिजे आणि ते पीक निर्दोष असलं पाहिजे, विषयुक्त नाही पाहिजे. निर्विषय म्हणजे ते धान्यामध्ये भेसळ नाही पाहिजे, पाण्यामध्ये भेसळ नाही पाहिजे. शुद्ध असं धान्य, शुद्ध पाणी असं त्या पृथ्वीवर धरणी धरी पीक. धरणी पीक जिकडे तिकडे सुजलाम सुफलाम धरणी झाली. धारयती इति धरणी किंवा बहुरत्नानी वसुंधरा. अनेक रत्न या पृथ्वीवर आहेत. समुद्र आहेत, पर्वत आहेत, झाडी आहे, गवत आहे, वेली आहे. जिकडे तिकडे सुजलाम सुफलाम धरणी धरणी धरी पीक. गाये ओळल्या म्हैसी राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये. राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये. धरणी सुजलाम सुफलाम झाली तेव्हा आम्हाला काही उणं नाही. सगळ्या मूलभूत गरजा जिकडे तिकडे मुबलक अशा मिळू लागल्या आणि प्रभू रामचंद्राचं राज्य व्यवस्थित अयोध्येतलं चांगलं चालू लागलं. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, राम वेळोवेळा आम्ही गावो ओवी. आणि म्हणून रामाचं आम्ही वेळोवेळा भजन करतो, गामी त्याला गातो, ओव्या गातो. दळिता कांडिता जेविता गे बाईये. दळितांना कांडितांना जे जे काय काम करत होतो ना त्या सगळ्या कामामध्ये आम्ही रामाचं नाम घेतो आहोत. तेव्हा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, कामात काम, काही म्हणा राम राम. आम्ही राम राम म्हणतो आहेत. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जेविता गे बाईये. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. पुढे महाराज म्हणतात, रामराज्य काय होतं? स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. दुःख जागृती तर नाहीच नाही, पण स्वप्नात सुद्धा दुःख नाही. कारण स्वप्न पडताना सुखाचे का दुःखाचे पडावं हे आपल्या हातात नसतं. पण अयोध्येचं राज्य असं होतं की दुःख स्वप्नात सुद्धा नाही. स्वप्ने हे दुःख कोणी न देखे डोळा.
नामाच्या गजरे भय सुटले कळे काळा, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. नामाच्या गजरामुळे कळे काळाला सुद्धा भीती सुटली. कळे काळाचा तिथं लाग नाही, कळे काळ अयोध्येमध्ये प्रवेश करू शकत नाही, असं ते रामराज्य. हा हा हा. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले. प्रभू रामचंद्राने आपलं सगळं सुख प्रजेला दिलं, आणि प्रजेचं सुख म्हणजेच राजाचं सुख असतं. यथा राजा तथा प्रजा, म्हणून अशी ती प्रजा आणि असा तो राजा. आहा. तया गर्भवासा येणे जाणे खुंटले, तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले. आणि तया जन्म मरणा किंवा तया गर्भवासा येणे जाणे खुंटले असा एक पाठ आहे. आणि तया जन्म मरण खुंटले म्हणजे त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम नाही. तर असं जे सुख आहे ते रामराज्यामध्ये सगळ्यांना मिळालं. रामराज्य न्यायी होतं. रामराज्य प्रजा हितदक्ष राजा असल्यामुळे सगळा आनंदी आनंद होता. त्या राज्यामध्ये कुत्र्याला देखील न्याय मिळायचा. दृष्टांत ऐका. रस्त्याने कुत्रं चाललं होतं डाव्या बाजूने बरोबर शिस्तीमध्ये, आणि एक संन्यासी विरुद्ध दिशेने येत होता. दंड होता त्याच्या हातामध्ये संन्याशाचा. तर चालावं ना संन्याशाने आपल्या मर्यादेमध्ये. कुत्रं नीट रस्त्याने चालतात, पण काही काही माणसं असे असतात ना की ते चालता चालता संन्याशाने कारण नसताना त्याला दंड मारला. कुत्र्याला अन्याय वाटला. त्याने रामांकडे तक्रार नेली की संन्याशाने मला कारण नसताना दंड मारला, मला न्याय मिळावा. आता जर कोणी दंड मारला किंवा काय झालं तर लोक म्हणतात त्याला फाशी द्या अमुक. ते न्यायालयात तर ते बाजूला राहिलं, पोलीस खातं बाजूला राहिलं. हेच न्यायाधीश बनतात लोक लगेच. कोणी गुन्हा केला, कोणाकडून गुन्हा घडला की माणसं असे असतात की ते, पण ते कुत्रं त्याला धावलं नाही, त्याला चावलं नाही. रामाकडे गेला तो, म्हणले मी माझ्या रस्त्याने व्यवस्थित चाललो होतो, पण या संन्यासाने मला कारण नसताना दंड मारला म्हणाले. हा लहरी आहे, हा छंदी आहे, काहीतरी छंदी फंदी आहे, आणि याला शिक्षा झाली पाहिजे. संन्यासाला बोलून घेतलं आणि सांगितलं, का रे या कुत्र्याला दंड मारलास तू, कशाकरता मारला? ते ज्या शिस्तीत चाललं होतं ना ते. तर तो म्हणला नाही खोटा बोलतोस म्हणले. कुत्र्याने सांगितलं खोटा बोलतो आहे. मग रामाच्या लक्षात आलं की हा संन्यासी जरा डुप्लिकेट दिसतो आहे. मग म्हणाले ठीक आहे. कुत्र्याला विचारलं याला काय शिक्षा द्यायची? तर कुत्रं म्हणालं याला कुठल्या तरी एका संस्थानावर बसवा. लक्षात घ्या मुद्दा श्रोते हो, की संस्थानावर बसला चांगला आयतं सगळं असलं ना की तिथे माणसं बिघडतात. आयतंच संस्थानं असताना आयते सगळे उपभोग असतात ना, आणि मग तो आपोआप पाप करेल, आपोआप काहीतरी विधान वेगळे करेल चुकीचे, आणि मग त्याला ती शिक्षा पापाची भोगावीच लागणार. म्हणून कुत्र्याला हे कळतं आहे, आणि संस्थानाने काय होते हे कुत्र्याला पण माहिती आहे. तेव्हा रामाने मग त्या संन्याशाला तशा प्रकारची शिक्षा ठोठावली. सांगायचा मुद्दा असं की समोरासमोर न्याय, तात्काळ न्याय, आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याने सांगितलेला त्याला शिक्षा दिली. अशा प्रकारचे न्याय आता होत नाही आहेत. तेव्हा प्रत्येक जण उठतो की न्यायाधीश बनतो. ते न्यायालयात प्रकरण जाण्याच्या अगोदरच हे लोक म्हणतात आमच्या ताब्यात द्या, आम्ही मारतो याला. तर सांगायचा मुद्दा असा की तसं मानण्यात लोकांचं तात्पर्य असं असतं की त्यांच्यावर आता लोकांवर न्यायालय, पोलीस त्यांच्यावर विश्वास कमी झाल्यामुळे ते लोक तसे भडकतात. त्यांचं हे सगळं चुकीचं आहे असं नाही, पण न्यायव्यवस्था अशी पोखरल्या गेलेली आहे. तेव्हा रामराज्यामध्ये न्यायी राम होता. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, हे सगळं रामप्रभूच्या अंगामध्ये होतं. षड्गुण ऐश्वर्य संपन्न असलेला प्रभू रामचंद्र. अशा प्रकारचं रामराज्य. प्रथम राम दशरथ का बेटा, दूजा राम गठ में बैठा, तीजा राम सकल पसारा, चौथा राम इनसे न्यारा, उनका करो रे विचारा. तेव्हा असा जो राम आहे त्या प्रभू रामचंद्राकडे आपण नमस्कार करूया, प्रभू रामचंद्राला स्मरण करूया, आणि हा व्हिडिओ इथे समाप्त करूया. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.